पीठ घेतलेले आहे। त्यासोबतच 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे किसून घेतलेले आहेत। आता यामध्ये मसाले टाकून घेऊ। 1 चमचा चिली फ्लेक्स टाकू, तुम्ही येथे लाल तिखट सुद्धा टाकू शकता, व 1 चमचा धणे पावडर। त्याचप्रमाणे पाव चमचा जिरे टाकून घेऊ, अर्धा चमचा ओवा टाकूयात, पाव चमचा हळद टाकूयात आणि आले व 1 हिरव्या मिरचीची पेस्ट टाकूयात। सोबतच चवीप्रमाणे मीठ पण टाकून घेऊ आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकून घेऊ। त्यानंतर 2 छोटे चमचे तेल टाकूयात। आता सर्व मसाले आणि किसलेला बटाटा व पीठ सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर थोडे थोडे पाणी टाकून घट्ट असं मळून घेऊ। उकडलेल्या बटाट्यामुळे नंतर पीठ थोडे सैल होऊ शकते, म्हणून पाण्याचे प्रमाण आपण कमी वापरून गोळा हा घट्ट मळविलेला आहे। मळविलेले पीठ 15 ते 20 मिनिटांसाठी साईडला झाकून ठेवू, जेणेकरून पुऱ्या आपल्या छान बनतील। 15 ते 20 मिनिट झालेले आहेत। थोडे तेल घेऊन पीठ परत स्मूथ होईपर्यंत मळून घेऊ। पीठ छान स्मूथ झालेले आहे। पुरीच्या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करूयात। तुम्हाला पुरी लहान मोठी जशी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही गोळ्यांचा आकार ठेवू शकता। आता पुऱ्या लाटून घेऊ। सर्वप्रथम पोळपाटाला व लाटण्याला थोडे तेल लावून घेऊ व त्यानंतर हलक्या हाताने आता पुरी लाटूयात। पुरी सगळीकडे एकसारखी लाटायची आहे, ती कुठे पातळ किंवा जाडी अशी नको आहे। त्याचसोबत पुरीचे काठ पण छान लाटून घेऊ, जेणेकरून पुरीचे काठ हे जाड राहणार नाहीत। पुरी बघू शकता आपण कशी लाटलेली आहे। आता पुऱ्या डीप फ्राय करूयात। आपण येथे पुरी लाटली की लगेच तळून घेणार आहोत। पुरी लाटायची आणि लगेच तळायची। हाय टू मीडियम फ्लेम। जेवणाला बसलोय। छान माझ्या डब्यात वांग भिजलेली चपाती आणि डाळ कांदा, ताज्या तुरीच दिसतंय। आत्यानं आणले डाळ कांदा। तर अशी कमेंट होती की जवळून दाखवा। हे बघा छान अशी गवारीची घेवड्याची भाजी मस्त, टोमॅटोची चटणी, घेवड्याची भाजी, सर्रास घेवड्याची भाजी, हरभऱ्याची भाजी त्या आत्यांचा आहे बघा उपवास। तर असं आहे आमचं आजचं जेवण। या सगळ्या जेवायला।